नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मी आलेलो आहे डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये डान्स कोरिओग्राफ करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे किती क्यूट आणि दंगा मस्ती करणारे मुलं आहेत. खूप छान मुलं आहेत. त्याचसोबत आता मुलं प्रार्थना करूनच त्यांच्या पुढच्या डान्ससाठी सुरुवात करतात. खूप चांगली मुलं आहे. अगदी डेडिकेटेड मुलं दिसून येतील तुम्हाला. हा 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड मिक्स एक ग्रुप आहे. एकदम ग्रेसफुल मुलं वाटतात आणि खूपच मुलं पण खूप छान डेडिकेटेड आहेत. खूप. कैसा लगा मेरा मजाक? ही आहे आमची त्यातलीच विलन टीम 4th स्टँडर्डची. तुम्ही एनर्जी बघू शकताय, उत्साह बघू शकताय. खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला यांच्याविषयी. खूप क्रेझी मुलं आहेत. हे आहे 7th स्टँडर्ड गर्ल्स. एक थीम होती ती आम्ही प्रेझेंट करायला लागलो आहे. त्यांच्या तुम्ही हातामध्ये बघितलं असेल तर ते थीम प्रेझेंट करण्यासाठी एक प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि ही आहेत 7th स्टँडर्ड बॉयज. ह्यांचे हे पण ह्या थीमचाच एक हिस्सा आहेत, पण थोडंसं डिफिकल्ट आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. सो खूप चांगली मुलं काम करतात. ही आहे अगेन 6th स्टँडर्ड आय थिंक या 5th स्टँडर्ड. खूप चांगली मुलं आहेत. बघा त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल. खूप एक्साइटमेंट असतात की बाबा हां मला काहीतरी करायचं आहे, चलो मला डान्समध्ये चान्स मिळतो. हे असं बघण्यासाठी खूप म्हणजे ती मुलं इतकी हे आहेत ना की तुम्ही बघू शकता. हे 9th स्टँडर्डचा क्लास आहे. ह्यांची पण एक थीम आहे आणि हे पण खूप चांगले करतात. खूप मेहनती मुलं आहेत. ही फुल एन्जॉय करतात. भलेही ज्या व्यक्तीला डान्स नाही येऊ दे तो देखील एन्जॉय करतो. मला करायचं आहे फक्त एवढंच त्यांच्या डोक्यात असतं आणि खूप चांगलं करतात ते. अगेन एक थीम 6th स्टँडर्ड आय थिंक. ही फार्मर थीम होती. तुम्ही बघू शकताय मुलं एन्जॉय करायला लागलात. हे आहे अगेन 9th स्टँडर्ड गर्ल्स. मुलींच्यामध्ये तर उत्साह भरपूर असतो कारण की ते सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह सगळ्यात जास्त म्हणलं तर मुलीच असतात. आणि ते तुम्हाला दिसते बघा. ही पण छोटी मुलगी बघा 4th स्टँडर्ड. सगळी मुलं ॲक्टिव्ह आहेत, घाबरत नाहीत. काहीही करायला सांगा त्यांना करणार ते. इतकी चांगली मुलं आहेत. आणि हे स्कूल पण खूप चांगलं आहे. खूप कोऑपरेटिव्ह आहे स्कूल. कोरिओग्राफरना इथं खूप चांगलं ट्रीट केलं जाते. ही क्यूटशी मुलगीमध्येच स्माईल करते खूप. एकदम शाय पर्सन आहे ती, बघू शकताय तुम्ही. गजब बेइज्जती है. अँड अगेन क्रेझी गँग फॉर छावा थीम. आणि खरंच या मुलांविषयी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मोठी मुलं जी करू शकत नाहीत ते करू शकतात. आणि हे आहे 8th स्टँडर्डचा क्लास. आणि देन आमचं चालू होतं स्टेज प्रॅक्टिस. खूप मोठं स्टेज आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मुलं पण खूप चांगले शब्द पाळतात आणि ते करतात. ये वाला कौन सा पोजीशन है? सेंटर पे आ जाओ जल्दी, क्विक. हाँ, वी देखो. आणि मुलं इतकी चांगली आहेत की चुकलं तरी स्वतः विचारतात की सर हे कसं आहे, काय आहे. इतकी चांगले संस्कार आहेत या मुलांच्यावर. तुम्ही बघू शकताय एक्साइटमेंट मुलांची. हे सगळं स्टेज प्रॅक्टिस होतं अगोदरी. ॲन्युअल कॉन्सर्टच्या अगोदरी 2-3 दिवस स्टेज प्रॅक्टिस होतं आणि त्यानंतर कॉन्सर्ट होतं. खूप मोठं कॉन्सर्ट असतं. हे तुम्हाला जर फुल कॉन्सर्ट बघायचं असेल तर शाळेचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल DCPIs, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि हा शेवटचा दिवस गॅदरिंगचा. खूप मजा. बघा मुलं ज्या वेळेला ड्रेफ्री घालतात तेवढं इतकं चांगलं वाटतं ना त्यांना पण की चला आम्हाला काहीतरी करायचं आहे, आता स्टेजवर जायचं आहे, खूप चांगलं परफॉर्मन्स करायचं आहे, हेच डोक्यात असते त्यांचं. आणि त्याचसोबत धमाल मस्ती. आणि ह्या आहेत आमचे मावळे मुली. मुली पण आमचे मावळ्यांचा रोल प्ले करू शकतात. इतके स्ट्रॉंग आहेत हे सगळे. बघू शकताय तुम्ही. एक्साइटमेंट खूप आहे सगळ्यांना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे की बाबा कधी एकदा आमचा परफॉर्मन्स होतो आहे.
ए रहा नहीं जाता. त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायला पण खूप आवडतं, थोडंसं एन्जॉय मस्ती. जास्त पण त्यांना स्ट्रेस द्यायचं नाही, कारण की मग ते काही ना काहीतरी मिस्टेक करतात. एकदम फ्री कूलमध्ये त्यांना सांगितलं की ती मुलं खूप छान परफॉर्मन्स करतात, म्हणजे त्यांच्या पद्धतीनं तर ते करू शकतात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डान्स अजिबात थांबवायचं नाही, पगडी पडू दे, काही पण येऊ दे, थांबायचं नाहीये, सगळं ऍक्ट प्रॉपर करायचं आहे. समज में आया क्या? यही नहीं, अभी और सुनिए. आता जाताना आपण लास्टला प्रार्थना करूया आणि मग जाऊया. आणि हे आहे आमच्या थीममधील मेन कॅरेक्टर छत्रपती संभाजी महाराज. मुलग्यानं खरंच खूप चांगलं रोल प्ले केला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि त्याचा मेकअप चालू आहे आता. हे आमचे सर आहेत, आर्ट टीचर आहेत, ते खूप चांगले मेकअप करतायत. ह्याचा मेन जो फुल मेकअप केलेला आहे ते तुम्ही नंतर बघू शकता. आणि मुलं बघा, हे साधूच्या वेशात वगैरे आहेत. मुलांना खूप थंडी पण वाजायला सुरुवात झालेली होती. हे आमचे सोबत कपिल सर आहेत. असं आहे. हा तर मुलगा इतका नर्वस झाला होता की तो मला विचारत होता की सर काय करू. हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. आहेत हे मुली बघा, मुली तुम्ही बघितलं तर कूल आहेत, एकदम बिंदास. लवकर आपला परफॉर्मन्स करायचा आणि घरी जायचं एवढंच डोक्यात असते त्यांच्या. मुलंच आमची थोडीशी नर्वस असतात, मुली नर्वस नसतात. आणि हे 8 स्टँडर्ड आहे. सगळे थंडीनं कुडकुडलेले आहेत. काश्मीरमध्ये आलोय. तरी पण उत्साह आहे, एक्साइटमेंट आहे की बाबा परफॉर्मन्स खूप छान द्यायचा आहे. हे बघा एक मुलगा क्रेझी. मुंबई रॅपर. थंडी से बच्चे. तर या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटीन. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. जर तुम्हाला आवडला तर भरभरून प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पैसा ही पैसा होगा.